आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिवसेना तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस द्वारा निर्मित महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करण्याबाबत भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीची जागा वंचित बहुजन आघाडीच्या कोट्यात द्यावी। सदर निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या कोट्यातून संविधान बचाव संघर्ष समितीचा उमेदवार देण्याची मागणी करण्यात येत आहे। मागील 3 वर्षांपासून संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्ह्यात कार्यरत असून या समितीमध्ये ओबीसी, एससी, एसटी, एनटी, मुस्लिम समाज बांधवांचा समावेश असून समितीद्वारा ईव्हीएम विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्यात आले होते। तसेच संविधान बचाव जनजागृती रॅलीचे जिल्हाभर आयोजन करण्यात आले होते। यात जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचा मोठा सहभाग होता व सहकार्य सुद्धा मिळाला। संविधानाचा विरोध करू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याच्या हेतूने महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाकडून ठोस उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने या निवडणुकीत उमेदवार उभे केले जाणार असल्याची तयारी केली जात आहे। संघर्ष समितीतर्फे ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी आम्हाला हे सांगायचं आहे की संविधान विरोधी सरकार जे आहे तिथे आणि ओबीसी विरोधी किंवा ओबीसीची जनगणना करायला तयार नसलेलं सरकार तिथे असल्यामुळे खरं म्हणजे या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार किंवा पूर्ण देशामध्ये ओबीसी ही सत्तेपासून परावृत्त झाली पाहिजे, ती पराजित झाली पाहिजे हा उद्देश असल्यामुळे इथला सुद्धा उमेदवार हा आघाडीचा निवडून यावा किंवा बीजेपीला पाडणारा उमेदवार निवडून यावा आणि म्हणून आघाडीने एक सशक्त उमेदवार द्यावा। सशक्त उमेदवार देण्यासाठी म्हणून स्वतः नाना पटोले जरी उभे राहिले तरी ते सशक्त उमेदवार आहेत असं आम्हाला वाटते। दुसरं एक असं की जर असं होत नसेल तर मग ही जी संविधान बचाव संघर्ष समिती जी आहे तर ती आमच्याकडे बरेच उमेदवार आहेत, सशक्त उमेदवार आहेत आणि ते आम्ही उभे करू आणि बीजेपीचा पराभव करू अशी आमची खात्री आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। वंचित आघाडीला सीट जर दिली असती तर वंचित आघाडीकडून सुद्धा एखादा ओबीसी उमेदवार त्यांनी दिला असता असं आम्हाला वाटते आणि ओबीसीचा आवाज तिथे बोलत ओबीसीचे खूप तिथे खासदार आहेत, परंतु प्रश्न असा आहे ते नुसते खासदार ओबीसी जन्मानं असल्यामुळे नव्हे तर विचारानं ते नाहीत की ओबीसीचं उत्थान झालं पाहिजे असं त्यांना वाटत नाही असा आम्हाला अनुभव आतापर्यंत आलेला आहे, कारण की ओबीसीसाठी ते काहीच बोलले नाहीत आतापर्यंत आणि म्हणून आम्ही ओबीसीचा म्हणजे आम्ही आपल्या संविधान बचाव संघर्ष समितीतर्फे उमेदवार देऊ असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल बीएस क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। बीएस क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।